दरम्यान आपण पाहतोय अगदी क्रिकेट संदीप बोराडे सर आपल्या समालोचन कक्षाला सन्माननीय महेंद्र शेठ भोयर यांच्याकडून समालोचन कक्षाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांना विनंती तिथल्या गाड्या जरा व्यवस्थितरित्या पार्क करा. समोर तिथून 4 व्हीलर येत आहेत. मान्यवरांच्या येण्या जाण्याचा जो रस्ता आहे चला त्वरित बाजूला करा त्या गाड्या. चला समीरजी सोमणे आपण या मंचावरती चला गाड्या पार्क करा व्यवस्थित. तिथे 4 व्हीलर येते आयोजकांची गाडी येते तिथे. बी टीम माही त्यानंतर खंडू आणि मला वाटते महेंद्र. माही आणि महेंद्र मला वाटतं एकच आहे. हा चला महेंद्र तुमचे 1000 आणि खंडू आपले 500 हे घ्या घ्या फटाफट. आणि त्यानंतर मला वाटतं वंजारपाडा टीमला पारितोषिक होतं. संकेत चला या आपण संकेत मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. कुमार कुमार यांच्यासाठी 500 आणि कुमारसाठी 100 आणि सौरभला 100. मॅन ऑफ द मॅच तुषारजी जोशी आणि भरतजी जंगम. चला अंपायरच्या भूमिकेत या आपण. तुषारजी जोशी आणि भरतजी जंगम. समीरजी सोमणे सर चला या मायक्रोफोन वरती आपण. सर्वांना विनंती आहे जरा तिथे 4 व्हीलर एंटर करते. गाड्या बाजूला करा. 2 व्हीलर लागलेले आहेत तिथे. अन्यथा आयोजक तिथे पोहोचले तर त्रासात याल आपण. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जय चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. दरम्यान विनंती करेल बंटीजी गुप्ता क्रिकेटच्या जगतातला अगदी 15 वर्षांपूर्वीचं एक सुंदर नाव आहे. खरं म्हणायला गेलं तर थोडं क्रिकेट पासून अलिप्त झालेत आतापर्यंत. बंटी गुप्ता या आपण मंचावरती. बंटी गुप्ता यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. अर्थातच हा स्टेजवरती जो बॅनर आहे स्टेज बाळा धनवे यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर या स्टेजवरती तुम्ही षटकार ठोकलात तर तब्बल बंटीजी गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बंटी गुप्ता मंचावरती या आपण. चला कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन जिथे पुन्हा एकदा आवाज ऐकाल प्रवीणजी दुगाडे सरांचा. चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहली गेंद के ऊपर आ चुका है डॉट गेंद. 2 गेंदे और 4 रन यहाँ पर आ चुके हैं. गुणगे 40+ और दहिवली 40+, इनके बीच का ये 4 ओवर का मैच. 1 रन हेल्थ के लिए, 1 धाव आरोग्यासाठी. इस स्लोगन के साथ ये 40+ आगे जा रही है.
आज के युवाओं के लिए आदर्श, बिल्कुल समय के साथ चलना। 40+ क्रिकेट में जितना समय दिया जाता है उस समय के साथ ही ये लोग चलते हैं और उस वजह से आज 40+ क्रिकेट भी काफ़ी सुर्खियों में है। इस प्रतियोगिताओं में भी कई बाइक्स दिए जा रहे हैं मैन ऑफ द सीरीज के तौर पर। ये अच्छी फील्डिंग हुई, टॉस जीता यहाँ पर गुणगे 40+ ने और फील्डिंग करने का फैसला किया और दहिवली 40+ को मौका दिया है बल्लेबाजी करने का। उनके 2 रन मांगों बीच मैदान पर आ चुके हैं बाला धनवे और संदीप देशमुख। संदीप देशमुख इस वक्त स्ट्राइकर एंड पे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला संदीप देशमुख ने, लेकिन लॉन्ग ऑफ के यूट्यूब लाइव जो है हाँ गए हैं। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर लगातार 2 बाउंड्रीज आ चुकी है। इस ओवर की करेंगे अगली गेंदबाज दीपक। फिर से एक बार संदीप देशमुख, क्या 40+ का ये खिलाड़ी है, मुझे लग ही नहीं रहा है कि ये 40+ है। ये 18 साल के नौजवान, लगातार तीसरी बाउंड्री इस ओवर में आए। प्लस क्रिकेट आज के युवाओं के लिए आदर्श है। मैं 40+ दोनों टीमों के क्रिकेटर्स से ये गुजारिश करना चाहूंगा कि बिल्कुल समय की बर्बादी ना करें। आप दिखाइए इन युवाओं को कि किस तरह समय को बचाया जाता है। नए गेंदबाज प्रभाकर, तो नए गेंदबाज प्रभाकर स्ट्राइकर एंड पर बाला धनवे। बहुत ऊंचा नाम है। उस जमाने में क्रिकेट इतना ग्लोबल नहीं था जब इनका जमाना था। इनके बल्लेबाजी 7वें आसमान पर थी। काफ़ी आक्रामक इनिंग्स मैंने इनकी देखी है। कोशिश इस साल भी जारी है 40+ क्रिकेट में। उनके द्वारा 1 रन ज़रूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी 2 रन मिले। 19 पे आता हुआ टोटल दहिवली 40+ का। समीर सोमड़े, हमने आपको 3 आवाजें दी। संदीप बोराडे सर ने आपको आना चाहिए था। हाँ, घर गए थे क्या आप? ठीक है, तो 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20। बीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मैच की तरफ हम चलेंगे। 40+ के खिलाड़ी, हर कोई जीतने की कोशिश करेगा, चाहे देवली हो चाहे गुणगे हो। क्रिकेट के मैदान के बाहर आपका दोस्ताना माहौल जरूर होता है, लेकिन मैदान के अंदर एक जीत का होना जरूरी है। भावड़े आ चुके हैं। भावड़े, स्वागत है आपका। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश और ये दूसरा रन मिला और इन दूसरे रन के कारण टोटल बनता हुआ 22 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है। 4 ओवर का ये मैच। गुणगे 40+ बनाम संदीप देशमुख काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। तारीफ काबिल 3 बाउंड्रीज उन्होंने लगाई इससे पहले वाले ओवर में, जहां पर 17 रन आए थे दहिवली के लिए, दहिवली 40+ के लिए। बैकफुट पे जाके इस गेंद को लेट कट खेला। गेंद जा रही है डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ। 1 रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। 2 रन जरूर मिले और 2 रन से संदीप देशमुख पहुंचे अपने व्यक्तिगत
16 के योगदान पर, तो उनकी टीम पहुंच चुकी है 24 के योगदान पर बिना कोई नुकसान। एक अच्छी साझेदारी हो रही है 40 प्लस के इस मैच में। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन। और इस एक रन से अगर हम देखें टोटल की तरफ तो 25 पे आता हुआ 2 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। मैं गुड़गे 40 प्लस टीम से गुजारिश करना चाहूंगा कि आपका बॉलर तैयार रखे आप, समय किसी के लिए नहीं रुकता। सुबह के 5 तो 5 बजने ही वाले हैं, क्योंकि रेगुलर मैचेस में से महज 2 ही मैच हुए हैं और 5 मैच अभी भी बाकी है। इस मैच के बाद 5 मैच होने बाकी है। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर नए गेंदबाज संदीप देशमुख बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, उन्होंने डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 26। बॉलर्स नेम प्लीज सर, बॉलर्स नेम प्लीज। पांडुरंग पाटिल, गुण के 40 प्लस और दहीवली 40 प्लस। बाड़ा धनवे, बहुत जमाना हुआ बाड़ा धनवे की बल्लेबाजी जो मैंने देखी थी, काफी आक्रामक खिलाड़ी है, लेकिन इस बार उन्होंने क्षेत्र चुना फाइन लेग, शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेला, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। बाड़ा धनवे के बल्ले से बाड़ा धनवे अब पुराने अंदाज में धीरे धीरे नजर आते हुए, लेकिन ये अच्छी गेंद थी गेंदबाज की। रनआउट का खतरा है यहाँ पर, बच गए बाल बाल बाड़ा धनवे, लेकिन संदीप देशमुख साहब की तारीफ करनी होगी, लगातार दौड़ते हुए वो नजर आ रहे हैं। तो बंटी गुप्ता साहब हमारे पुराने दोस्त, तो बंटी गुप्ता साहब मैं आपका स्वागत करना चाहूंगा, पुराने दोस्त है हमारे, इनका नाम तो आना ही चाहिए हमारे जुबान पे, क्योंकि बिग सपोर्टर इन माय कमेंट्री। जिस तरह एक खिलाड़ी को स्पॉन्सर्स होते हैं, उसी तरह एक कमेंटेटर को गॉडफादर की जरूरत होती है। जब मैं नया था तो इन्होंने गॉडफादर बनने का काम किया था बंटी गुप्ता ने। बंटी जोशी तो फिलहाल क्रिकेटर है आरसीसी पेट के, लेकिन यहाँ पर बंटी गुप्ता ने करजत में उन पुराने ज़मानों में हमारा साथ दिया था जहाँ पर कमेंटेटर्स के लिए उतने अच्छे दिन नहीं थे। टोटल आ चुका है 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है ये तीसरा। और ये लंबा 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 क्या हो सकता है, हो चुका है मिड विकेट बाउंड्री के बाहर, एक और सिक्सर आ चुका है। 12 धनवे के बल्ले से अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। ओवर क्या है क्या? अरे ये बात तो आप ऑर्गेनाइजर से पूछे समीर सर, मैं इस सवाल का जवाब नहीं दे सकता।
बॉलर्स ने प्लीज। बॉलर्स ने प्लीज। अरे भाई बॉलर का नाम बताइए ना। संतोष। एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल संतोष घारे। बाला धनवे क्या एक और नंबर 6 लेकर आएंगे। पुराना चावल लेकिन स्वाद वही है। ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। एक रन जरूर मिला। कैचेस लेने चाहिए, इन युवाओं को दिखाना चाहिए कि हम में भी आज भी है दम, दमखम है हमें, आज भी हम क्रिकेट खेल सकते हैं, आज की युवा शक्ति को हरा सकते हैं। हेल्थ के लिए हम जरूर खेलते हैं कि हमारी फिटनेस बरकरार रहे, लेकिन फिटनेस के साथ साथ हम अच्छे को हरा भी सकते हैं। क्यों बेटे, क्या नाम है आपका? वेदांत। वेदांत हमारे साथ है। किस टीम के सपोर्टर? दहीवली 40+। वेदांत जो कि दहीवली 40+ के सपोर्टर्स हैं। कौन सी कक्षा में पढ़ते हो? 8 कक्षा में पढ़ रहे हैं। कौन सा स्कूल? डुम्बे विद्या निकेतन स्कूल में पढ़ने वाला ये बच्चा इस वक्त दहीवली 40+ को सपोर्ट कर रहा है। टीम का टोटल है 48। क्या बनेंगे 55? कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है। 55 बनेंगे क्या? 50 तो बनते हुए नजर आ रहे हैं। 48 बने हैं, 2 गेंदें शेष हैं, तो 55 बनेंगे। क्या लगता है आपको? 12 अंकल बनाएंगे या संदीप? ये देखिए 54 बने हैं, क्योंकि ये बिग हिट आया है संदीप के बल्ले से। मैं ज़रूर क्षमा मांगना चाहूँगा, क्योंकि उनके मैचेस लगातार होने ज़रूरी है समीर सर, तो हम कॉम्बॉक्स की तरफ से ही उनकी माफ़ी मांगना चाहेंगे। लेकिन फिलहाल पहला सत्र समाप्त हो चुका है और पहले सत्र में रन आ चुके हैं 54 रन। जीत के लिए 55 रनों की ज़रूरत। समीर सर आएंगे माइक्रोफोन पर जब दूसरा सत्र शुरू होगा, लेकिन उसके बाद का मैच, रेगुलर मैच जो है, संदीप बोराडे सर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि उस टॉस के लिए आप अनाउंस करें। रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या त्वरित. यस, वावरले टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. शेलू संघाचा कर्णधार, आपण लगेचच टॉस करण्यासाठी या. मॅच चालू करा. 40+चा संघ. रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आयोजकांनी तुमच्या विनंतीचा सन्मान केलाय. अजय दिघे साहेबांनी आता तुम्हाला विनंती आहे की मॅच चालू करा, कारण आता रात्रीचे 11:30 वाजलेत. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटं जरी गेली तरी सुद्धा 11:50 होतील. नेक्स्ट मॅच 12ला चालू होईल. रेग्युलरच्या 2 मॅचेस झाल्यात. रेग्युलरच्या फ्रेश 2 मॅचेस बाकी आहेत, त्या 2ला समाप्त होतील आणि त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच चालू होईल. म्हणून रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर चालू करा मॅच. धन्यवाद प्रवीण दुगाडे सर. त्याचबरोबरीने आमचे सिनियर कॉमेंटेटर संदीपजी बोराडे, दैवली 40+ आणि त्यांच्या विरोधात गुंडगे 40+,
या दोन संघादरम्यान एक्झिबिशन मॅच, पोलीस विरोधात वकील असा देखील हे सामना पाहिला. चार ओव्हरमध्ये पियुष धनवेत स्कोरर, बाळा धनवे यांचे सुपुत्र. 4 ओव्हरमध्ये किती करायचे? 55 करायचे. पहिलाच बॉल चंद्रकांत ठाकरे, मामा यांनी बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिवरेचे चंद्रकांत ठाकरे मामा यांचा आणखी एक षटकार. सेलू संघाचा कर्णधार टॉस साठी या सलग 2 षटकार आलेत. कदाचित तिसरा आलाय, तिसरा, परंतु हा चौकार आहे. तीन शो मॅच, एक मॅच उद्या खेळवा. ऑर्गनाइज पण ते कमेंट काय येते ऑर्गनाइज आयोजन चांगलं असून घडतं नाही. नाहीत, परंतु 3 षटकार आलेत आणि एक चौकार. चंद्रकांत ठाकरे मामा यांनी खरपूस समाचार घेतलाय. तब्बल 22 धावा झाल्यात आणि टार्गेट 54च आहे. पुन्हा लॉंग ऑफला फटका खेचलाय, हा देखील समोर स्क्रीनच्या दिशेने मारला फटका. चौथा षटकार या ओव्हर मधील. 4 षटकार आणि एक चौकार, धावा झाल्यात त्या 28. एक जबरदस्त इव्हेंट मॅनेजर आहेत बंटी गुप्ता, सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आलाय. बंटी गुप्ता, तुमचं पारितोषिक चंद्रकांत मामा यांच्या नावावर 1000 रुपयांचं षटकार. 5 षटकार, एक चौकार, 34 धावा. अपेक्षित होतं लवकर सामना संपवावा. वावरलेचा कॅप्टन आलाय, शेलूचा देखील साई आलाय. टॉस आपण करून घेणार आहोत. आदित्य दिघे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जे संघांचं म्हणणं आहे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण त्यांचंही म्हणणं असं आहे की जे शो मॅच खेळणार आहेत त्यांनी थोडं ॲडजस्ट व्हायला पाहिजे. एकाच रात्रीमध्ये 2-2 शो मॅचेस म्हणजे एखाद्या आयोजनाचा पार 3 शो मॅचेस. पहिली ठीक आहे, कारण तेव्हा टीमही आल्या नव्हत्या. बंटी गुप्ता यांचं पारितोषिक पहिल्याच ओव्हरमध्ये 34, 20 धावा करायचे. टॉस जिंकलाय तो वावरलेने. त्यांचा निर्णय थोड्याच वेळात ते आपल्यापर्यंत सुपूर्त करतील. चंद्रकांत मामा तिवरेचे आहेत, काय बॅटिंग त्याने केले. शशांक शेट्टी यांच्या विरोधात 5 षटकार त्यांनी मारले, एक चौकार, 34 झाल्या. आणि आणखी एक पारितोषिक. फुलटॉस बॉल आणि इथे खराब कामगिरी. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. चला रेडी राहा. वावरले टीम आपला डिसिजन लवकरात लवकर सांगा, जेणेकरून हा सामना समाप्त झाला की आपण लगेचच मॅचला सुरुवात करू.
चौकाराने स्कोर 38-17ची गरज. आणि ते कदाचित पहिली विकेट, पहिला धक्का. दहिवली 40+, गुडगे 40+ टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 षटकार, 4 एक चौकार, तब्बल 34 धावा, 30 दहशत, तोच दरारा फलंदाजीतला पुन्हा एकदा चंद्रकांत ठाकरे यांच्या वतीने पाहायला मिळाला. त्यासाठी बंटी गुप्ता यांच्या वतीने 1000 रुपये. संतोष घारे आलाय डीप कव्हरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. नेक्स्ट मॅच. वावरले संघ आपला निर्णय त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग, हा यस, फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतलाय. साई तुम्हाला बॅटिंग करायचे, आपले बॅटरी रेडी ठेवा. यानंतरची आणखी एक मोठी लढाई कर्जतमधील शेलू आणि त्यांच्या विरोधात निर्धाव चेंडूचे होते सांगता. चंद्रकांत ठाकरे यांनी जर का स्टेजवरती षटकार मारला तर आणखी 1100 रुपयांचं पारितोषिक बंटी गुप्ता, एक सुप्रसिद्ध उद्योजक, यांच्या वतीने देण्यात येईल. परंतु हा समोर षटकार मारलाय चंद्रकांत ठाकरे यांनी. सलग म्हणता येणार नाहीत, परंतु आपल्या इनिंग मध्ये तब्बल 5 षटकार मारलेत आणि एक चौकार मारलाय. डेंजरस बॅटिंग. हा यस, जे बॅनर आहेत ना, बॅनर क्रीडांगणावरती, त्या कोणत्याही बॅनरला हिट करणारा षटकार जर का मारला चंद्रकांत ठाकरे मामा यांनी तर अजय दिघे स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. ओव्हर संपली. हा यस, 2 ओव्हर झाल्या, धावा झाल्या त्या आता 45. 5 षटकार मारलेत चंद्रकांत ठाकरे यांनी. डेंजर बॅटिंग केले आणि आता विजयासाठी 10ची गरज आहे. 12 चेंडू 10ची गरज. नेक्स्ट मॅच. वावरले टीम फिल्डिंग करायची रेडी राहा. लगेचच आपण मैदानात उतरा आणि बॅटिंग करायचे शेलू संघाला. शेलू संघ आपली सलामीची जोडी साई आपण तयार ठेवा. आपण डगआउटच्या दिशेने या, जो स्टेजच्या बाजूला आहे. शेलू संघ आपण डगआउट स्टेजच्या दिशेने या. स्टेज डगआउट अगदी बाजूलाच आहेत. आपण रेडी राहा, तिथे येऊन बसा म्हणजे मॅचला लगेचच सुरुवात होईल. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय मागे, लॉंग स्टॉपला चौकार मिळेल. आता फक्त 6 धावांची गरज. चंद्रकांत ठाकरे यांनी अक्षरशः धुलाई केली. 5 षटकार मारलेत, 5 आणि 1000 रुपयांचं पारितोषिक. बंटी गुप्ता 6 षटकार आहेत ना, येस 6. पहिल्या ओव्हरलाच 5. फक्त एकच धाव. 55 पाठलाग गुडघे टीम कडून आणि धावा झाल्यात आतापर्यंत 50. 5ची गरज. हा दक्ष 11 वावरले आणि त्यांच्या विरोधात शेलू या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच असेल. हा फसवा चेंडू होता. चंद्रकांत मामा यांना विनिंग स्ट्रोक मारायचे. जिंकायचा सामना तर षटकारानेच. आता एवढे षटकार मारले, चेंडू बाकी आहेत. अजय दिघे यांची ही स्पर्धा, स्वर्गीय रवींद्र किसन दिघे त्यांचे बाबा, त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. इथे फटका फसलाय परंतु झेल मात्र सुटतोय. संतोषने आता थांबवलंय. आता मी धावणार नाही, फक्त 4 पाहिजेत. आता एक काळ गाजवलं या खेळाडूने. कर्जत क्रिकेटला मोठं करण्याचं काम या खेळाडूंना केलं. निश्चितच जेव्हा क्रिकेटची प्रतिकूल परिस्थिती होती, जेव्हा क्रिकेटला एवढे मोठं रूप नव्हतं, तेव्हा या खेळाडूंनी मात्र प्रचंड मेहनत घेतली आणि आज क्रिकेटचं सुवर्ण रूप, अर्थातच कर्जत क्रिकेटला सुवर्ण दिवस दाखवण्याचं काम या खेळाडूंनी केलेलं आहे. व्हाईट बॉल
आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 3 धावांची. चला, जो काय निर्णय तो आपण मान्य करा. 3 धावा. काय वाटलंच तर उद्या परत एकदा 5:30 वाजता आपण मॅच चालू करू डेला. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. शेलू आणि वाभरले संघ म्हणत असतील चंद्रकांत मामा स्ट्रायकिंग एंडला असते तर बरं झालं असतं. आणि स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण जरा खेळपट्टीवरती जा सामना संपल्यावर. आणि संतोष गारेने हा सामना संपवून टाकलाय. विजयी षटकार संतोष गारेच्या बॅटमधून आलाय. गुणगे 40+ संघ इथे जिंकलाय. देवली 40+ संघाला त्याने पराभूत केलंय. स्वयंसेवक आपण आतमध्ये चला, खेळपट्टीवरती ज्या आपल्याला वाईड लाईन आहेत त्या त्वरित मारून घ्यायचेत आणि दोन्ही संघांना ट्रॉफी आहेत. चला वावरले टीम आपण